आपण पाहत आहात एसपी न्यूज 57. नमस्कार, मी संजय पगारे. पाहूया काही महत्त्वाच्या घडामोडी आजच्या बातमीपत्रात. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी बुधवार 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला विविध पक्ष, सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरासह शिऊर, मालगाव, नालेगाव आणि खंडाळा या गावामध्ये देखील बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बंद राज्यभर पाळण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. वैजापूर तालुक्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. वैजापूर तालुक्यातील सफियाबादवाडी येथील एका 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव प्रवीण राजाराम जाधव, वय 25, राहणार सफियाबादवाडी, तालुका वैजापूर असे आहे. सोमवारी दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी त्यांना बेशुद्ध अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र शिऊर येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासांती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घातक रसायन प्रकरणात आणखी 2 ट्रक जप्त. आरोपींची संख्या 7 वर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात घातक रासायनिक पदार्थांचा अवैध वाहतूक प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आणखी 2 ट्रक जप्त करून 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातील राडी येथून अवैध रसायन वाहतूक करणारा एक ट्रक शिऊर पोलिसांनी 22 जुलै रोजी ताब्यात घेतला. या प्रकरणातील 2 आरोपींना सिल्लोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून ट्रक सध्या शिऊर पोलिसांच्या ताब्यात आहे. घातक रसायनांची ने-आण नेमकी कुठून व कोणासाठी होत होती याचा तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी आरोपी आणि वाहनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फुलंब्री पोलिसांची कारवाई. 27 गोवंश जनावरांची सुटका. 31,50,000चा मुद्देमाल जप्त. फुलंब्री पोलिसांनी कत्लीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या 27 गोवंश जनावरांची सुटका करून 31,50,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी सिल्लोड येथील 2 आरोपींना अटक केली आहे. जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौका बसस्टँड परिसरात संशयित टाटा कंटेनरची तपासणी केली असता 27 बैल अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ जनावरांची सुटका करून कंटेनर जप्त केला. या प्रकरणी फुलंब्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना सुरक्षितपणे पाल येथील गौशाळेत हलवण्यात आले. पुढील तपास फुलंब्री पोलीस करत आहेत. काटेपिंपळगाव शाळेतील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्याची मागणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेपिंपळगाव, तालुका गंगापूर येथील रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या शिष्टमंडळाने 22 जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य तसेच गट शिक्षणाधिकारी यांना सविस्तर निवेदन दिले. शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने निवेदनात नमूद करण्यात आले असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. या होत्या आजच्या काही निवडक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एसपी न्यूज 57.